हॅलो फ्रेंड्स. आजचा शॉर्ट व्हिडिओ मी बनवतो आहे कारण आज एक पुस्तक माझ्या वाचनात आलं. ते म्हणजे गणिती हे पुस्तक, जे तुम्हाला दिसत असेल मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये, नाव उलटं दिसत असेल. पण गणिती हे पुस्तक अर्थातच माझे आवडते लेखक अच्युत गोडबोले यांचं आहे. हे जेव्हा मी खरेदी केलं होतं तेव्हा मनोविकास पब्लिकेशनचं होतं, मनोविकास प्रकाशनाचं होतं. ते आत्ता कदाचित ह्याची जी आवृत्ती नवीन येते आहे ती मधुश्री प्रकाशनाची असेल असं मला वाटतं. हे पुस्तक जेव्हा मी खरेदी केलं होतं तेव्हा ती जी आवृत्ती होती, म्हणजे ही जी आवृत्ती आहे ती 42वी आवृत्ती आहे ह्या पुस्तकाची. याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की हे पुस्तक किती प्रचंड प्रसिद्ध झालं आहे आणि किती लोकांनी वाचलं असेल. अच्युत गोडबोले अर्थातच मराठीतले माझे अतिशय आवडते लेखक आजच्या काळातले. आणि हे पुस्तक त्यांच्याबरोबर सहलेखिका डॉक्टर माधवी ठाकूर देसाई यांनी लिहिलं आहे. माधवी ठाकूर देसाई ह्या भौतिकशास्त्र विभाग, बिर्ला महाविद्यालय, कल्याण इथं असोसिएट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहेत, किंवा हे पुस्तक जेव्हा त्यांनी लिहिलं, पब्लिश झालं, तेव्हा त्या कार्यरत होत्या. आणि हे पुस्तक जे आहे गणिती पुस्तक, हे म्हणजे गणित ह्या विषयाच्या दिग्दर्शनार्थ लिहिलेलं आहे. अतिशय सखोल अशी माहिती नाही दिलेली, पण त्याच्या विषयी आवड निर्माण करणे, या गणित या विषयाविषयी कुतूहल निर्माण करणे म्हणून लिहिलेलं आहे. तरी पण शक्य तितक्या गोष्टींना ह्याच्यामध्ये स्पर्श करण्याचा प्रयत्न केलेला आहे लेखकांनी. हे पुस्तक माझ्या दृष्टिकोनातनं मला असं सांगावंसं वाटतं की ते सगळ्यांनीच वाचायला हवं. म्हणजे ज्यांच्या अभ्यासाचे विषय टेक्निकल आहेत त्यांनीसुद्धा, आणि नॉन टेक्निकल विषयसुद्धा ज्यांनी अभ्यासले आहेत शाळा कॉलेजेसमध्ये, त्या सगळ्यांनीच हे पुस्तक वाचायला हवं. गणित हा विषय काही जणांचा आवडता असू शकतो, काही जणांचा नावडता असू शकतो, परंतु हे पुस्तक अशा प्रकारे त्यांनी लिहिलं आहे जेणेकरून प्रत्येकाला ते वाचता येईल आणि समजून घेता येईल. कमीत कमी बेसिक्स जे आहेत गणिताचे त्याच्याविषयी कुतूहल निर्माण होईल अशा प्रकारे हे पुस्तक लिहिलेलं आहे. हे पुस्तक जे आहे ते जवळजवळ 470 पानांचं आहे. म्हणजे अगेन हे 450 पानांचं पुस्तक आहे. जरी हे 550 पानांचं जरी पुस्तक असलं तरी ते अतिशय वाचनीय आहे. अर्थातच काही याच्यामधले जे धडे आहेत त्याच्यामध्ये एकूण 43 धडे आहेत, आणि काही याच्यामधले जे धडे आहेत ते थोडेसे रटाळ वाटू शकतील, कारण आपण जे गणित कदाचित शाळा किंवा कॉलेजेसमध्ये, विशेषतः इंजिनिअरिंगमध्ये आपल्याला जे शिकायला नाही मिळाले ते विषय इथे त्यांनी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्यातले जे नाविन्य आहे ते विशद करत असताना ते थोडंसं रटाळ झालेलं आहे. तर तेवढाच जर भाग सोडला तर ओव्हरऑल 43च्या 43 धडे याच्यामधले अतिशय वाचनीय आहेत. पुन्हा पुन्हा वाचावेत इतके सुंदर प्रकारे, इतक्या चांगल्या प्रकारे त्यांनी विशद केलेले आहेत, अतिशय सोप्या भाषेत. तर यांची सुरुवात जी आहे ह्या पुस्तकाची, ती प्राचीन काळातल्या गणितापासून सुरुवात होते. मग भारतीय गणित, मग त्याच्यामध्ये शुल्बसूत्रांपासून ते आर्यभट, त्याच्यानंतर ब्रह्मगुप्त आणि शून्याचा शोध, भास्कराचार्य आणि इतर भारतीय गणिती. त्याच्यानंतर ग्रीकांच्या गणितामध्ये त्यांनी थेल्स, पायथागोरस, झेनो आणि बाकीचे जे गणिती होती ते, युक्लिड आणि त्याची भूमिती, आणि अतिशय महान गणिततज्ञ आर्किमिडीज ह्याची रितसर त्यांनी वर्णनं लिहिलेली आहेत. त्याच्यानंतर अंकगणित, बीजगणित, ह्याच्याबरोबर नेपियर, लॉगॅरिदम्स. त्याच्यानंतर रेने देकार्त नावाचा जो शास्त्रज्ञ होता, त्यांनी गणितात घडवून आणलेली क्रांती, म्हणजे देकार्तचं बीजगणित.
त्याच्यानंतर पास्कलचे कोनिक्स आणि कॅल्क्युलेटर्स. त्याच्यानंतर फर्मा म्हणजे पियरे डी फर्मा नावाचा जो फर्माज लास्ट थेरम नावाचं जे पुस्तक फेमस आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ते वाचलं असेल, किंबहुना कमीत कमी ऐकलं असेल. तो फर्मा जो आहे, त्याने फर्माचा लास्ट थेरम जो अतिशय फेमस आहे, तो हल्ली काही वर्षांपूर्वी सोडवण्यात काही गणितींना यश आलंय. तो फर्मा त्याच्या गणिताविषयी आणि त्याच्या बेसिक आयुष्याविषयी त्याच्यामध्ये थोडासा उहापोह करण्यात आलाय. त्याच्यानंतर अतिशय दिग्गज असा शास्त्रज्ञ म्हणजे न्यूटन, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. न्यूटनने बायनॉमियल थिअरम जो दिलेला आहे, कॅल्क्युलसची जी सुरुवात केलेली आहे. त्याच्यानंतर न्यूटनचा समकालीन असलेला लायबनिट्झ जो जर्मन शास्त्रज्ञ होता, त्याने सुद्धा न्यूटनच्या काळातच कॅल्क्युलस ही जी गणिताची ब्रांच आहे किंवा शाखा आहे, तिचा शोध लावला होता. न्यूटनच्या बरोबरीनंच, किंबहुना न्यूटननं थोडंसं आधी लावला होता. लायबनिट्झनं पण शोध लावून सुद्धा तो न्यूटनच्या आधी पब्लिश केला होता. तर त्या दोघांमध्ये बरीचशी भांडणं पण झाली होती आणि लायबनिट्झ त्या काळात दुर्लक्षला गेला होता बऱ्याचशा कारणांमुळे. आपल्याला काही जणांना माहिती असेल की न्यूटन जेव्हा केम्ब्रिजमध्ये लुकॅशियन प्रोफेसर ऑफ मॅथमॅटिक्स होता आणि जगप्रसिद्ध अशा रॉयल सोसायटीचा तो अध्यक्ष असताना त्याने स्वतःच समिती स्थापन केली होती की कॅल्क्युलस आधी कोणी शोधून काढलं. म्हणजे लायबनिट्झनी शोधून काढलं जो जर्मन होता, की न्यूटननी स्वतःहून शोधून काढलं, आणि स्वतःच अध्यक्ष असताना स्वतःच त्याने पेपर लिहून पब्लिश केलं होतं की कॅल्क्युलस हे न्यूटननीच शोधून काढलं होतं. तर त्यांचा तो वाद जो आहे तो युरोपामध्ये अतिशय फेमस होता. आजही तो गणिताच्या आणि विज्ञानाच्या जगतामध्ये फेमस वाद आहे. तुम्हाला जर वेळ मिळाला तर तुम्ही त्याच्याविषयी वाचू शकता. ह्या पुस्तकामध्ये ओझरतं त्याचं विश्लेषण करण्यात आलेलं आहे, पण ते वाचनीय आहे वाद. तर तो लायबनिट्झ जो आहे, आज जी आपण कॅल्क्युलसमध्ये जे नोटेशन्स वापरतो ती न्यूटनची नोटेशन्स नाही वापरत. आपण ती लायबनिट्झची नोटेशन्स वापरतो, कारण ती वापरायला सोपी आहेत. न्यूटनची नोटेशन्स अतिशय अवघड आहेत, ती आता वापरत नाहीत. पण ह्या दोघांनीही कॅल्क्युलसचा शोध सरासरी एकाच काळामध्ये लावला होता. तो लायबनिट्झ त्याचं थोडक्यात आयुष्य आणि त्याने गणिताविषयी जी कंट्रीब्युशन केले त्याच्याविषयी लिहिलेलं आहे. कॅल्क्युलसचा त्यांनी बऱ्याचशा गोष्टी कॅल्क्युलसमध्ये ज्या आपण शिकलो, विशेषतः आपल्यापैकी बरेच जण जे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स पुस्तकामध्ये बऱ्याच अंशी जे कॅल्क्युलस आहे ते ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलेलं आहे. आणि बर्नौली नावाचा जो गणिती होता, त्याचं घराणं, त्याच्या पिढ्याच्या पिढ्या ज्या महान गणिततज्ञ होऊन गेलं, त्यांच्या आयुष्याविषयी आणि त्यांनी गणितामध्ये घातलेली भर अतिशय चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलेली आहे. त्याच्यानंतर ऑयलर आणि ग्राफ थिअरी, काही जण त्याचं प्रोनाऊन्सिएशन यूलर असाही करतील, तर ऑयलर आणि ग्राफ थिअरीविषयी अतिशय चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलेलं आहे. ऑयलर हा गणिताचा शिल्पकार म्हणून त्यांनी त्याच्याविषयी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर लाग्रांज नावाचा अतिशय प्रतिभावंत असा गणिती होऊन गेला, ज्याचं गणित विशेषतः इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी स्टडी केलं असेलच, तर त्याच्याविषयी अतिशय चांगल्या प्रकारे लिहिलेलं आहे. लाग्रांज आणि लॅपलास या गणितज्ञांनी गणितामध्ये जे कंट्रीब्युशन केले त्याच्याविषयी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे लिहिण्यात आलेलं आहे. मॉन्ज नावाचा एक गणितज्ञ होता, त्याच्याविषयी पुढे म्हणजे गणिताविषयी नवीन शोध त्याने किंवा कंट्रीब्युशन जे दिले त्याच्याविषयी मॉन्ज आणि फ्युरिये ह्यांच्याविषयी पण आलं आहे. त्याच्यानंतर कार्ल गाऊस जो एक गणितज्ञसुद्धा होता आणि शास्त्रज्ञसुद्धा होता, वैज्ञानिकसुद्धा होता, त्याच्या आयुष्याविषयी आणि त्याने लावलेल्या शोधाविषयी माहिती आहे. त्याच्यानंतर आबेल आणि क्विंटिक समीकरण नावाचा एक चॅप्टर ह्याच्यामध्ये येतो, धडा ह्याच्यामध्ये येतो. तर आपल्याला बऱ्याच जणांना माहिती नसेल की आबेल, किंवा माहितीही असू शकेल, आबेल नावाचा एक प्रसिद्ध गणितज्ञ होता. त्याला दुर्दैवाने फारच कमी आयुष्य लाभलं होतं, पण त्याचं गणितातलं कंट्रीब्युशन एवढं मोठं आहे की त्याच्या नावाने आबेल प्राईज दिलं जातं. जसं विज्ञानाच्या शाखांसाठी नोबेल प्राईज जगप्रसिद्ध आहे, ते अतिप्रतिभावंत लोकांनाच दिलं जातं.
तसं आबेल प्राईज हे अतिशय प्रतिभावंत असलेल्या गणिततज्ञांनाच मिळतं. तर त्या आबेलनं जी क्विंटिक समीकरणांचा जो शोध लावला आहे, त्याच्याविषयी अतिशय थोडक्यात पण चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलेलं आहे. त्याच्यानंतर गॅल्वा आणि त्यांनी विशद केलेली किंवा त्यांनी शोधून काढलेली ग्रुप थिअरी आहे. त्याच्यानंतर नॉन युक्लिडियन जॉमेट्री, तिचा पाया कशाप्रकारे घातला गेला ह्याच्याविषयी एक धडा आहे याच्यामध्ये. आपण सगळ्यांनी जे शाळेपासून आत्तापर्यंत म्हणजे इन्क्लुडिंग इंजिनिअरिंगचे स्टुडंट, विशेषतः जे गणित आपण शिकलो आहे त्याच्यामध्ये जो जॉमेट्री किंवा भूमिती नावाचा जो भाग येतो तो विशेषतः आपण युक्लिडियन जॉमेट्री किंवा युक्लिडची भूमिती म्हणून शिकलेलो आहोत. युक्लिडच्या भूमितीमध्ये आपण जो पेपर वापरतो, 2D पेपर वापरतो, 2 डायमेन्शनल जो पेपर वापरतो, त्याच्यावर आपण त्रिकोण, चौकोन आणि अन्य म्हणजे रेक्टँगल, स्क्वेअर किंवा बाकीचे जे गणित जे आहे ते त्या प्रकारचं असतं, म्हणजे द्विमितीय गणित असतं, 2D असतं. त्याच्यामुळे उदाहरणार्थ अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण जर ट्रायंगल काढला किंवा त्रिकोण जर काढला तर त्रिकोणाच्या तीनही कोणांची बेरीज ही 180 अंश असते, असं गणितामध्ये आपल्याला लहानपणापासून शिकायला मिळालं आहे. पण हाच जर त्रिकोण आपण एका गोलाकार म्हणजे फुटबॉलसारख्या पृष्ठभागावर जर काढला तर त्रिकोणाच्या कोनांचा जो अंश आहे तो वाढतो आणि तो कधी-कधी कमीसुद्धा होतो. म्हणजे डिपेंडिंग अपॉन कुठल्या टाईपचा तुम्ही सरफेस वापरताय हा त्रिकोण काढण्यासाठी. तो जर फुटबॉलसारखा गोलाकार असला तर त्रिकोणाचा कोन कमी होईल किंवा जास्ती होईल आणि तो 180 पेक्षा जास्ती किंवा कमी होईल. ही जी गणिती समीकरणं आहेत ती आपण युक्लिडियन जॉमेट्री वापरून सोडवू नाही शकत. त्याच्यासाठी आपल्याला नॉन युक्लिडियन जॉमेट्री आपल्याला वापरावी लागते. जो रिमान नावाचा भविष्यात होऊन गेलेला प्रचंड मोठा प्रतिभावंत असा गणिती आहे, ती रिमानियन जॉमेट्री कशासाठी वापरली जाते? तर रिमानियन जॉमेट्री ही विशेषतः आइन्स्टाईननी त्याची जी थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी आहे, त्याचं जे एक्सटेन्शन आहे, थिअरी ऑफ जनरल रिलेटिव्हिटी म्हणजे सापेक्षवादाचा जो सिद्धांत आहे, म्हणजे थिअरी ऑफ स्पेशल रिलेटिव्हिटीचा जो पुढे एक्सटेंडेड पार्ट आहे, थिअरी ऑफ जनरल रिलेटिव्हिटी, ज्याच्यामध्ये आइन्स्टाईनने न्यूटनची गुरुत्वाकर्षणाची समीकरणे मॉडिफाय केलेली आहेत. ती मॉडिफाय करताना गुरुत्वाकर्षण हे एक्सप्लेन करताना त्याने म्हणजे इथे मी ते एक्सप्लेन नाही करू शकणार, पण ती समीकरणं त्याने मांडताना नॉन युक्लिडियन जॉमेट्री त्याला वापरावी लागली आहे आणि ती नॉन युक्लिडियन जॉमेट्री वापरताना जे गणित आइन्स्टाईनने वापरले ती रिमानियन जॉमेट्री वापरली आहे बेसिकली. अर्थातच आइन्स्टाईन हा कोणी गणिततज्ञ नव्हता, त्याला गणिताचा फारसा म्हणजे त्याला त्याच्यातलं ज्ञान नव्हतं. पण त्याने पॉइंकारेसारख्या फ्रेंच गणिततज्ञाची किंवा मिन्कोव्स्कीसारख्या प्रतिभावंत गणिततज्ञाची मदत घेऊन जनरल रिलेटिव्हिटी एक्सप्लेन केलेली आहे. पुढे जाऊन जेव्हा आइन्स्टाईनला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट्स या अतिशय सामान्य अशा प्रयोगासाठी किंवा सिद्धांतासाठी नोबेल प्राईज मिळालं, तर ते नोबेल प्राईज त्या फोटो इलेक्ट्रिक इफेक्टसाठी जरी मिळालं, तरी ते नोबेल प्राईज जे आइन्स्टाईनला मिळालं होतं त्याच्यात विशेषत्व आणि त्यांनी स्पेस टाईमसाठी जे कंट्रीब्युशन दिलेलं आहे व्हाया किंवा थ्रू हिज स्पेशल अँड जनरल रिलेटिव्हिटी, त्याच्यासाठी प्रकर्षाने ते मिळालं असं त्या नोबेल प्राईजच्या भाषणामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. त्याला का नोबेल प्राईज दिलं गेलं आहे? तर कारण नोबेल प्राईज आपल्याला माहिती आहे की ते अशाच प्रयोगांसाठी दिलं जातं जे मानवाच्या कल्याणासाठी उपयोगाच्या आहेत आणि सिद्ध झालेले आहेत. नुसतं थेअरी मांडणाऱ्यांना नोबेल प्राईज नाही मिळत. तर सांगायचा हेतू हा होता की आइन्स्टाईनने जनरल रिलेटिव्हिटी एक्सप्लेन करण्यासाठी रिमानियन जॉमेट्रीचा उपयोग केलेला आहे. तीच रिमानियन जॉमेट्री याच्यामध्ये म्हणजे नॉन युक्लिडियन जॉमेट्री त्याचा पाया त्यांनी याच्यामध्ये एक्सप्लेन केला आहे. पुढच्या धड्यामध्ये लॉबचेवस्की आणि बोल्याय हे जे नवीन भूमितीचे प्रणेते असे गणिततज्ञ होऊन गेले त्यांच्याविषयी एक धडा येतो आणि रिमान नावाचा जो गणिततज्ञ होता ज्याने रिमानियन जॉमेट्री शोधून काढली आहे, तो अतिशय गरीब जरी असला तरी अतिशय प्रतिभावंत असलेल्या अशा ह्या गणिततज्ञानं जी रिमानियन जॉमेट्री शोधून काढली, तिचा पुढे जाऊन आधुनिक गणितामध्ये
कसा उपयोग झाला हे एक्सप्लेन केलेलं आहे. त्याच्यानंतर हिल्बर्ट आणि हार्डी आणि झीटा फंक्शनसुद्धा एक्सप्लेन केलेलं आहे. हार्डी तुम्हाला कदाचित माहिती असेल, जो शास्त्रज्ञ केम्ब्रिजमध्ये होता, गणितज्ञ केम्ब्रिजमध्ये होता. आपल्याकडचे जे प्रसिद्ध असं गणितज्ञ होऊन गेलेत रामानुजन. रामानुजननी त्यांची गणिताची वही, त्यांनी शोधून काढलेल्या समीकरणांची गणिताची वही ही हार्डीने ॲक्च्युली पहिल्यांदा बघून मग रामानुजनला केम्ब्रिजमध्ये बोलवून घेतलं होतं आणि त्यांच्या म्हणजे त्यांचं जे संशोधन आहे रामानुजनचं, ते प्रसिद्ध होण्यामध्ये हार्डीचा सिंहाचा वाटा आहे. कारण रामानुजन हे कमी शिकलेले होते, पण अतिशय प्रतिभावंत होते. त्यांच्या शिक्षणाच्या कमतरतेमुळे म्हणजे शालेय शिक्षण किंवा अकॅडमिक जे होतं त्याच्या कमतरतेमुळे त्यांना कुठेही प्रवेश दिला जात नव्हता किंवा ते दुर्लक्षित होते. तर हार्डी ह्या गणितज्ञाने त्यांना पुढे आणलं. त्याच हार्डीचं इथे विस्तृत आता विश्लेषण याच्यामध्ये केलं आहे. पॉइंकारे आणि टोपोलॉजी हा पुढचा धडा आहे. तो पॉइंकारे मी सांगितलं की पॉइंकारे ह्या शास्त्रज्ञानं आईन्स्टाईनला अतिशय चांगल्या प्रकारे गणितामध्ये मदत केली. कशासाठी? तर जनरल रिलेटिव्हिटी एक्सप्लेन करण्यासाठी. जर ती जनरल रिलेटिव्हिटी पॉइंकारेने व्यवस्थित आईन्स्टाईनला मदत करून एक्सप्लेन केली नसती, तर कदाचित आईन्स्टाईनला नोबेल प्राईजसुद्धा मिळालं नसतं आणि जितका आईन्स्टाईन फेमस आहे तितका तो आज आपल्याला माहिती असला नसता. हे तितकंच सत्य आहे. अर्थात पॉइंकारे हा अतिशय प्रतिभावंत शास्त्रज्ञ होता, गणितज्ञ होता, ज्याचं आईन्स्टाईनला अतिशय महत्त्वाची मदत झालेली आहे. पुढे कॅन्टर ची सेट थिअरी आणि इन्फिनिटी हा धडा आहे. रामानुजनच्या धड्याला त्यांनी रामानुजन शापित यक्ष असं नाव दिलं आहे. कारण रामानुजनचं लग्न झालं होतं कमी वयामध्ये. ते केम्ब्रिजमध्ये गेल्यानंतर तिथलं खानपान जे आहे ते व्हेजिटेरियन होते, पूर्ण शाकाहारी होते. ते तिथल्या थंडीतसुद्धा दररोज अंघोळ करायचे. त्याच्यामुळे त्यांना पुढे जाऊन त्यांच्या हेल्थला खूप प्रॉब्लेम झाला. त्यांना TB झाला. नाईलाजाने त्यांना भारतामध्ये परत यावं लागलं आणि काही दिवसांमध्ये किंवा किंबहुना काहीच महिन्यांमध्ये त्यांचं निधन झालं. म्हणून त्यांना शापित यक्ष असं नाव दिलं. पण त्यांनी जी समीकरणं शोधून काढलेली आहेत गणिताच्या क्षेत्रामध्ये ती अत्युच्च आहेत. अतिशय प्रतिभावंत असा रामानुजनच्या आयुष्याचा प्रवास इथे त्यांनी मांडलेला आहे. पुढे जाऊन न्यूमन, नॅश आणि गेम थिअरी आलेला आहे. न्यूमन म्हणजे जॉन वॉन न्यूमन नावाचा प्रतिभावंत शास्त्रज्ञ किंवा कम्प्युटर सायंटिस्ट होऊन गेलेला आपल्याला माहिती असेल. आजचं जे कम्प्युटर आहे त्याची जर संरचना जर पाहिली तर ती संरचना जी निर्माण केलेली आहे ते जॉन वॉन न्यूमन या शास्त्रज्ञाने केलेली आहे. त्याचं इथे चांगल्या प्रकारे वर्णन केलेलं आहे. त्याच्या कार्याचं, त्यांनी कशाप्रकारे कम्प्युटरमध्ये जी आजचा जो कम्प्युटरचा जो पूर्ण सेटअप आहे तो त्याच्या थिअरीवर कसा बेस्ड आहे किंवा आपण तेच वापरतो बेसिकली, ते याच्यामध्ये चांगल्या प्रकारे विशद केलेलं आहे. त्याच्यानंतर जॉन नॅश ज्युनियर नावाचा सायंटिस्ट आहे, ज्याने गेम थिअरीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं कंट्रीब्युशन केलं आहे. तुमच्यापैकी काही जणांना माहिती असेल की जॉन नॅशच्या आयुष्यावर अ ब्युटिफुल माइंड नावाचा एक चित्रपट हॉलिवूडमध्ये येऊन गेला होता, ज्याच्यामध्ये रसेल क्रोने जॉन नॅशची भूमिका केली होती. जॉन नॅश हा प्रतिभावंत शास्त्रज्ञाने जे गेम थिअरीमध्ये जे कंट्रीब्युशन केलं त्याच्यासाठी जॉन नॅशला इकॉनॉमिक्समध्ये प्राईज मिळालं आहे. हे मी सांगू इच्छितो इथे. ते मॅथमॅटिक्ससाठी म्हणजे सायन्ससाठी नाही मिळालं, तर ते इकॉनॉमिक्ससाठी मिळालं आहे. कारण गेम थिअरीचा इकॉनॉमिक्समध्ये, मॉडर्न इकॉनॉमिक्समध्ये खूप उपयोग आहे. तर जॉन नॅश आपल्याला माहिती असेल की त्यांना स्किझोप्रेनिया हा सुद्धा आजार होता. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी जर अ ब्युटिफुल माइंड हा चित्रपट पाहिला नसेल तर तुम्हाला तो नक्कीच बघितला पाहिजे. तो मस्ट वॉच मूव्ही आहे. नुसताच हॉलिवूडचा नाही आहे, तर वर्ल्डमध्ये आत्तापर्यंत जेवढे मूव्हीज बनवलेले आहेत त्याच्यामध्ये जॉन नॅश ज्युनियरच्या आयुष्यावरचा अ ब्युटिफुल माइंड रसेल क्रोए अभिनीत हा चित्रपट तुम्ही नक्कीच पाहिला पाहिजे. पुढे स्त्री गणित तज्ज्ञांच्या याच्यामध्ये एक्सप्लेनेशन आहे, विश्लेषण आहे त्यांच्या आयुष्याचं, त्यांनी केलेल्या कंट्रीब्युशनचं. पुढे स्टॅटिस्टिक्स ही जी ब्रांच आहे गणिताची ती सुद्धा आलेली आहे. प्रॉबॅबिलिटी आणि शेवटचा चॅप्टर आहे लॉजिकचा.
आणि हे पुस्तक अतिशय वाचनीय आहे. एखाद दुसरा जो धडा आहे तो रटाळ वाटतो, कारण आपल्याला माहिती नसलेले गणित, अ, विशेषतः इंजिनिअरिंगचे विद्यार्थी जे नाहीत त्यांना माहिती नसलेलं गणित हे याच्यामध्ये एक्सप्लेन करण्याचा 1-2 चॅप्टर्समध्ये प्रयत्न केला आहे. तेवढेच 1-2 चॅप्टर्स आपल्याला रटाळ वाटतात. अदरवाईज सगळेच्या सगळे चॅप्टर अतिशय वाचनीय आहेत आणि आपल्याला गणित शिकण्यासाठी आणखी क्युरिओसिटी उत्पन्न करणारे आहेत मनामध्ये. फॉर्च्युनेटली किंवा अनफॉर्च्युनेटली जवळ-जवळ सगळ्याच टाईपचं गणित माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये मला नाईलाजाने शिकावं लागलं. त्याच्यामुळे मला हे सगळे धडे वाचताना बरंचसं काही आठवत होतं. बरे-वाईट अनुभव गणिताच्या बाबतीतले आणि खूप मजा येत होती. तर मी तुम्हा सगळ्यांना हे बुक रेकमेंड करेन. गणिती नावाचं, जे अच्युत गोडबोले आणि डॉक्टर माधवी ठाकूर देसाई यांनी लिहिलेलं. तर प्लीज लवकरात लवकर सगळ्यांनी हे पुस्तक वाचावं. थँक यू.